हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 3 आणि 4 साठी शेड्यूल आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं स्टे वॅकन्सी राऊंडच होणार आणि स्टे वॅकन्सी राऊंडच होत आहे. ओके, तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? सीट मॅट्रिक्स हे आलेलं आहे तिसऱ्या राऊंडसाठी BMS आणि BHMS स्टे वॅकन्सी. ओके, यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत? आपल्याला एक्झॅक्टली चॉईस फिलिंग कशी करायची आहे, किती सीट्स राहिलेले आहेत कॅटेगरी वाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत. यानंतर BMS प्रायव्हेटसाठी कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय येऊ शकतो स्टे वॅकन्सी राऊंड 3 चा आपण हे थोडक्यात डिस्कस करणार आहोत सीट्स पाहून. ओके, यानंतर आपण काय डिस्कस करणार आहोत की पुढची प्रोसेस कशी आहे, पुढचे राऊंड होतील का नाही, आणि आता आपण काय पाहणार आहोत BMS साठी किती नवीन कॉलेज आलेले आहेत. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की BMS साठी हे 100% कॉलेज येणार आहे आणि तेच कॉलेज आलेलं आहे. ओके, यानंतर आपण सर्व ओव्हरऑल काही जी इन्फॉर्मेशन आहे आपण ते पाहणार आहोत. यामध्ये कोणते विद्यार्थी इलिजिबल आहेत, कोणते विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात, आणि गाईज बॅड न्यूज काय आहे की इलिजिबल क्रायटेरिया खाली यायचे चान्सेस संपलेले आहेत. ते कशामुळे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आलं लक्षात? आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? गुड न्यूज आहे. BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 3 आणि 4 हा 100% होणार. ओके, यानंतर सीट मॅट्रिक्स हे आलेलं आहे, तर कॅटेगरी वाईज सीट्स किती राहिलेले आहेत आपण ते पाहणार आहोत. ओके, यानंतर आता इलिजिबल क्रायटेरिया खाली यायचे चान्सेस संपले, ते कशामुळे ते देखील मी तुम्हाला सांगेन, आणि रूल्स इलिजिबल ओव्हरऑलची इन्फॉर्मेशन आहे हे देखील आपण थोडक्यात पाहणार आहोत. ओके, लक्षात? आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके, सो गाईज पहिला टॉपिक पहा, BMS BHMS इलिजिबल क्रायटेरिया खाली नाही येणार. आता कारण काय आहे आपण ते सांगणार आहे तुम्हाला. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 3 आणि 4 चे शेड्यूल आलेले आहेत. आता तिसरा आणि चौथ्या राऊंडचे शेड्यूल आलेले आहेत, तर अर्थात त्याचा अर्थ काय आहे? इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार नाही, कारण की इलिजिबल क्रायटेरिया ह्याच्या अगोदरच खाली यायला पाहिजे होता. त्यानंतर रजिस्ट्रेशन, यानंतर मग विद्यार्थ्याची चॉईस फिलिंग, हे जे काय सर्व प्रोसेस असते ती झाली असती. पण आता इलिजिबल क्रायटेरिया खाली येऊनही काही फायदा होणार नाही, कारण की तिसरा आणि चौथा राऊंड पुढच्या 2 ते 3 दिवसात होऊन जाईल, आणि पुढच्या 2 ते 3 दिवसात इलिजिबल क्रायटेरिया खाली येईल का नाही कन्फर्मेशन नाहीये. त्यामुळे आता सध्या या गोष्टीहून तर वाटत आहे इलिजिबल क्रायटेरिया खाली येणार नाही. लक्षात? समजलं? यानंतर नवीन रजिस्ट्रेशन झाले असते, कोणतीच प्रोसेस, नथिंग एल्स, कोणतीच प्रोसेस सुरू झाली नाहीये इलिजिबल क्रायटेरियासाठी. म्हणजे जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत, ज्या विद्यार्थ्यांना इलिजिबल नाही आहेत BMS BHMS साठी, महाराष्ट्र किंवा अदर स्टेटसाठी, असे विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी इलिजिबलच नाही आहेत, आणि आता इलिजिबल क्रायटेरिया खाली यायचे पण चान्सेस नाही आहेत. लकीली नंतर आले अदर स्टेटसाठी तर ओके, पण कन्फर्मेशन मी तुम्हाला देऊ शकत नाही. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, आता डायरेक्ट राऊंड सुरू झाला. आता डायरेक्ट राऊंड सुरू झाला ना तिसरा आणि चौथा, त्याच्यात अपडेट तेच आले ना CT सेल. मग याचा अर्थ काय आहे? इलिजिबल क्रायटेरिया खाली यायचे चान्सेस राहिले. तर आता पाहू आपण पुढे काय होतं. सो स्टील वेट फॉर इलिजिबल स्टुडंट. जे विद्यार्थी इलिजिबल आहे, इलिजिबल क्रायटेरियाच्या खाली आहेत, अशा विद्यार्थ्यांना वेटच करावं लागेल. अदर स्टेटचा देखील तुम्हाला पर्याय ठेवता येणार नाही, कारण की इलिजिबलच नाहीत, तर तुम्ही काय करू शकतात. लक्षात? समजलं? ओके, यानंतर पुढचा टॉपिक पहा गाईज, BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 3 आणि 4 चा शेड्यूल काय आहे. आता टाइम टेबल तर आलेला आहे, आपण टाइम टेबल पाहू कसं आहे थोडक्यात. ओके, सो गाईज पहिल्यांदा पहा, सीट मॅट्रिक्स हे BMS BHMS स्टे वॅकन्सी राऊंड 3 साठी संध्याकाळी 12/12/2025 ला आलेला आहे, 12च्या नंतर आलेलं आहे. ओके, सो गाईज यानंतर पुढचं पहा, चॉईस फिलिंग ही सुरू झाली बरं का. चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे, नसेल तर आजच्या डेटमध्ये सुरू होईल. ओके, तर चॉईस फिलिंग 13/12/2025 ते 14/12/2025 च्या दरम्यान तुम्हाला करायची आहे, संध्याकाळी 11 पर्यंत. लक्षात? समजलं? आणि ही चॉईस फिलिंग केल्यानंतर आपला रिझल्ट हा 15/12/2025 ला लागणार आहे. लक्षात? समजलं? यानंतर पुढचं पहा गाईज, नोट, चॉईस फिलिंग परत करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्टे वॅकन्सी राऊंड 1 किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 2 मध्ये चॉईस फिलिंग केली होती, अशा विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग ही परत करायची आहे. तुम्ही जी अगोदर स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला केलेली चॉईस फिलिंग आहे ना, ती ऑटोमॅटिक डिलीट झालेली आहे. तर तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंड 3 ला परत चॉईस फिलिंग करायची आहे, जे विद्यार्थी इलिजिबल आहेत. ओके, सो गाईज स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 ची चॉईस फिलिंग राहणार नाही. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, नोट, स्टे वॅकन्सी राऊंड 3 चॉईस फिलिंग ओनली 1. आता गाईज चॉईस फिलिंग जर तुम्ही करत आहात, तर स्टे वॅकन्सी राऊंड आता जो आपला सुरू झालेला आहे तिसरा, त्यालाच तुम्हाला करता येणार आहे. स्टे वॅकन्सी राऊंड 4 ला करता येणार नाही. स्टे वॅकन्सी राऊंड 3 ची तुम्ही चॉईस फिलिंग केलेली ती पुढच्या राऊंडला देखील कॅरी फॉरवर्ड होणार आहे. त्याच्यामुळे आहे ना, आता तुम्ही चॉईस फिलिंग करत असताल तर केअरफुली करा.
आता केअरफुली का करायला सांगतोय तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांना IQ म्हणजेच 3 टाइम फीसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर तुम्ही पेमेंट करू शकता बोथ कोट्यामधून. बोथ कोटा त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं. चॉईस फिलिंगच्या पुढे एक विंडो येते, त्यामध्ये ग्रीन कलरची आपली छोटी, त्यामध्ये आहे ना बोथ कोटा सिलेक्ट करायचा आहे. आणि बोथ कोटानंतर ज्या विद्यार्थ्यांनी IQ मधून करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना 5,000चं पेमेंट करायचं, म्हणजे 6,000चं पेमेंट करायचं आहे. लक्षात, IQ साठी हा शेवटचा चान्स आहे, तर IQ ने रजिस्ट्रेशन करून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, यानंतर पुढचं पहा गाईज, तिसरं ॲडमिशन डेट. आता 16/12/2025 ते 18/12/2025 ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटलेली आहे अशा विद्यार्थ्यांना 5:30 वाजेपर्यंत 18 तारखेला ॲडमिशन करायचं आहे, 18 तारखेच्या आत. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, इफ स्टे वॅकन्सी राऊंड 3 सीट रिमेनिंग. आता समजा गाईज तिसऱ्या राऊंडला सीट राहिल्या किंवा कॅन्सल झाल्या तर त्या ऑटोमॅटिक चौथ्या राऊंडला भरल्या जातील बरं का. 18/12/2025ला चौथा राऊंड देखील सांगितलेला आहे. 14 तारखेलाच हे कॅरी फॉरवर्ड होणार. आता तुम्ही म्हणत असतात ऍडमिशन कॅन्सल होईल का? गाईज, या ठिकाणी 2 ते 5 जरी सीट राहिल्या, 5-6 जरी सीट्स राहिल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन करता येऊ शकतं. तुमचा ऑटोमॅटिक नंबर लागेल, त्याच्यामुळे आहे ना स्टे वॅकन्सी राऊंड चौथा देखील होईल. लक्षात, समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, लास्ट ॲडमिशन डेट 19/12/2025 ते 20/12/2025. ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन लिस्ट 18 मध्ये नाव येणार आहे अशा विद्यार्थ्यांना 19 ते 20च्या दरम्यान संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ॲडमिशन घ्यायचं आहे. आता कट ऑफ डेट यांनी 20 तारीख दिलेली आहे, तरी अजूनही कट ऑफ डेट वाढेल, कारण की BPTची पण काउन्सिलिंग सायमल्टेनियसली सुरू आहे. लक्षात, त्याच्यामुळे या महिन्याच्या एंडिंग पर्यंत सर्व प्रकारची काउन्सिलिंग संपणार आहे. सो बी केअरफुल. ओके, सो गाईज, यानंतर पुढचं पहा, BMS न्यू कॉलेज अपडेट. गाईज, BMS चे नवीन कॉलेज किती आले? सर्व विद्यार्थी कन्फ्यूज आहेत, आलेत का नाही, काय होणार? तर गाईज, एकच कॉलेज आलेलं आहे, 2 कॉलेज आले नाहीये, कारण की ते कॉलेज लिस्टमध्येच ऍड नाहीये झाले. आपल्या 2025च्या काउन्सिलिंगची लिस्ट आहे ना NMCAची, त्याच्या लिस्टमध्ये हे नाव नवीन कॉलेज आले नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय कोणतं कॉलेज आलेलं आहे. सो गाईज, एकच कॉलेज आलेलं आहे. कॉलेजचा कोड आहे 3387. ओके, माऊली आयुर्वेदिक कॉलेज, जे की उदगीरचं आहे आणि हे लातूरचं कॉलेज आहे. ओनली 1 कॉलेज ऍड झालेलं आहे 100 सीट्सचं बरं का. किती? 100 सीट्सचं एकच कॉलेज ऍड झालेलं आहे. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण काय सांगितलं होतं, हे कॉलेज 100% येणार. तुम्ही वाटलंच तर आपली छोटीशी रील पहा, रीलमध्ये मी सांगितलेलं आहे हे 100% कॉलेज येणार. बुलढाणा आणि नॅशनल जे संभाजीनगरचं कॉलेज आहे ह्याचे चान्सेस नाही आहेत, पण हे कॉलेज 100% येणार. तर हे कॉलेज आलेलं आहे. लक्षात, समजलं तुम्हाला. यानंतर पुढचं पहा गाईज, BMS BHMS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचं सीट मॅट्रिक्स आलेलं आहे. आपण ते पाहू. कॅटेगरी वाईज सीट्स किती राहिलेले आहेत, किती विद्यार्थी या राऊंडला लावू शकतात. लक्षात गाईज, या ठिकाणी नोट आहे पहा, IQ चे रजिस्ट्रेशन करत असाल तर फीस पाहून करा. तुम्हाला जर IQ ने रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्हाला फीस पाहून रजिस्ट्रेशन करायची आहे. तिप्पट फीसनुसार जर तुम्हाला करणं होत असेल, 5.5 लाख 4.5 लाख भरणं होत असेल इयरली फक्त कॉलेजची फीस बरं का, तर तुम्ही 100% करा. हा शेवटचा चान्स आहे बरं का, तुमच्याकडे शेवटचा चान्स आहे. तर प्लीज गाईज, जर तुम्हाला रिपीट करायचं नसेल, अदर स्टेटला जायचं नसेल तर 100% तुम्ही IQचं रजिस्ट्रेशन करून आपली सीट घेऊन आपलं एज्युकेशन कंटिन्यू करू शकतात. ओके, लक्षात. आता सीट मॅट्रिक्स पाहू. ओके, सो गाईज, यामध्ये पहा, ओपन ची आपली एक कॅटेगरी आहे या ठिकाणी आणि खाली सीट्स दिलेले आहेत. ओके, सो गाईज, BMS गव्हर्नमेंटसाठी अजूनपर्यंत 10 सीट्स राहिलेले आहेत. BMS गव्हर्नमेंटसाठी अजूनपर्यंत 10 सीट्स राहिलेले आहेत. आता कॅटेगरी वाईज हे सांगू शकत नाही 10 सीट राहिलेले आहेत, तर तुम्हाला मी सीट मॅट्रिक्स टाकेल आणि तुम्ही चेक करा कॉलेज वाईज. ओके, लक्षात. यानंतर पुढची नोट पहा गाईज, पुढचा अपडेट, BMS प्रायव्हेट सीट मॅट्रिक्स काय आलेला आहे स्टे वॅकन्सी राऊंड 3चा. आता BMS प्रायव्हेट आणि हे मेन आहे. ओके, सो गाईज, 1 बाय 1 पहा. ओपनसाठी मुलांना 40 जागा आहेत आणि मुलींना 17 जागा राहिलेल्या आहेत. ओके, यानंतर SC कॅटेगरी 5 जागा आहेत फक्त मुलांना आणि 2 जागा आहेत मुलींना. ओके, यानंतर ST कॅटेगरी 4 जागा आहेत मुलांना, 1 जागा आहे मुलींना. ओके, यानंतर VJ कॅटेगरी 1 जागा आहे मुलांना, मुलींना एकही सीट नाहीये. NT1 मुलांना 1 जागा आहे, मुलींना एकही सीट नाहीये. NT2 मुलाला 1 जागा आहे, मुलीला 1 जागा आहे. ओके, यानंतर NT3 1 जागा मुलाला आहे, मुलीला एकही सीट अवेलेबल नाहीये आणि 15% ऑल इंडिया कोट्यासाठी सीट्स या ठिकाणी अवेलेबल आहे. ओके, OBC 7 जागा आहेत मुलांना, 4 जागा आहेत मुलींना, 1 जागा
ऑल इंडिया कोटा म्हणजे आपला 15% ऑल इंडिया कोटा आहे ना, तो संपला होता तिसऱ्या राऊंडला. त्याच्या सीट्स देखील आहेत बरं का या ठिकाणी. ओके, SCBC 6 जागा आहेत मुलींना, 2 जागा आहेत मुलींना आणि 3 जागा आहेत ऑल इंडिया कोट्यासाठी. सो ऑल इंडिया कोट्यासाठी ओपनला 2 जागा, 12 जागा आहेत. SC साठी 1 जागा आहे आणि ST साठी 1 जागा आहे. लक्षात समजलं. हे होतं सीट मॅट्रिक्स BMS प्रायव्हेटचं. लक्षात. सो गाईज टोटली सीट्स किती राहिलेल्या आहेत? 160 जागा राहिल्या आहेत BMS साठी, BMS प्रायव्हेट साठी. म्हणजेच याचा अर्थ काय आहे? फक्त 60 जागा या स्टे वॅकन्सी राऊंड 2 ला, काय म्हणतोय, स्टे वॅकन्सी राऊंड 2 ला रिकाम्या राहिलेल्या आहेत. आपण म्हणलं होतं तसंच झालेलं आहे. ओके, सो आता ज्या 100 जागा आलेल्या आहेत, 100 आणि 60 म्हणजे 160 जागा. लक्षात समजलं. सो गाईज या ठिकाणी IQच्या जागा 56 आहेत. तिप्पट फीसनुसार IQच्या जागा 56 आहेत. सो मेरिट बेसवरती किती विद्यार्थी लागतील? फक्त 104च विद्यार्थी मेरिट बेसवरती लागणार आहेत. लक्षात समजलं तुम्हाला. या ठिकाणी 160 जागा आहेत, 56 जागा IQला गेलेल्या आहेत. म्हणजेच मेरिट बेसवरती 104 विद्यार्थी लागतील. 104. यानंतर जे राहतील विद्यार्थी त्यांचे चान्सेस नाहीत राहणार. त्याच्यामुळे तुम्ही अदर स्टेटचा आता विचार करू शकतात. ओके, सो गाईज यानंतर पुढचं पहा. BHMS गव्हर्नमेंटसाठी 7 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. BHMS गव्हर्नमेंटसाठी 7 जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. ओके, सो गाईज यानंतर पहा. BHMS प्रायव्हेट सीट मॅट्रिक्स काय आहे स्टे वॅकन्सी राऊंड 3चं. आता BHMS मी तुम्हाला थोडक्यात सांगतो लगेच. ओके, सो गाईज यामध्ये पहा. मुलांसाठी 15 जागा आहेत BHMS प्रायव्हेटसाठी आणि मुलींसाठी 7 जागा आहेत आणि ऑल इंडिया कोटा 15% ऑल इंडिया कोट्यासाठी 4 जागा आहेत. ओके, यानंतर SC कॅटेगरी मुलांना 2 जागा आहेत, मुलींना एकही जागा नाहीये. ST कॅटेगरी मुलांना 6 जागा आहेत, मुलींना 1 जागा आहे. यानंतर VJ कॅटेगरी 0 एकही जागा नाही मुलांना आणि मुलींना. यानंतर NT1 कॅटेगरी 1 जागा आहे मुलाला, 1 जागा आहे, 0 जागा आहे मुलींना. NT2 एकही जागा मुलांना मुलींना नाहीये. NT3 ला पण सेम तशीच कंडिशन आहे, एकही सीट शिल्लक राहिलेली नाहीये. यानंतर OBC 2 जागा आहेत मुलांना, एकही सीट नाही मुलींना. ओके, यानंतर SCBC 1 जागा आहे मुलांना आणि 2 जागा आहेत मुलींना. लक्षात. हे आहे BHMS प्रायव्हेटचं सीट मॅट्रिक्स, जे की सीट्स किती राहिल्या ते पाहू. ओके, सो गाईज टोटली सीट्स BHMS प्रायव्हेटसाठी 150 राहिलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं नवीन कॉलेज नाही आहेत. या 150 सीट्स रिकाम्या राहिलेल्या आहेत. किती रिकाम्या राहिलेल्या आहेत? सो गाईज यामध्ये IQच्या जागा बघा किती आहेत? 109. IQच्या 109 जागा राहिलेल्या आहेत BHMS प्रायव्हेटच्या. तर आता BHMSचं तर तुम्हाला करायचं असेल, रिपीट करायचं नसेल तर IQच्या 109 जागा आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकतात तिप्पट फीसनुसार. ओके, सो गाईज मेरिट बेसवरती फक्त आणि फक्त BHMS साठी 41 विद्यार्थी सिलेक्ट होतील. किती? 41 सीट्स राहिलेले आहेत मेरिट बेसवरती BHMS प्रायव्हेटसाठी. लक्षात समज तुम्हाला. आता शेवटचं यामधलं पहा गाईज. ज्या विद्यार्थ्यांना IQचे रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी फीस पाहून IQचं रजिस्ट्रेशन करावे. लक्षात. कारण की शेवटचा टप्पा आहे, तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. IQचे रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकतात. 5,000चं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके, आणि जे विद्यार्थी आता नॉट एलिजिबल राहतील त्या विद्यार्थ्यांना आता एक तर रिपीट करावं लागेल, नाही तर अदर स्टेटमध्ये तुम्हाला इनलिगल पद्धतीनं ॲडमिशन घ्यावं लागेल. लक्षात समज तुम्हाला. कारण की यानंतर शेवटचा राऊंड आहे, सीट्स या राहिलेल्या नाही आहेत, तर तुम्ही ॲडमिशन पटकन झटकन करून घ्या. कारण की कमी सीट्स राहिलेले आहेत आणि यानुसार नवीन कॉलेजचं लाहोटी आणि बुलढाण्याचं जे लाहोटी डॉक्टर आणि लाहोटी कॉलेज आणि कोणतं आपलं नॅशनल आयुर्वेदिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं आहे, हे कॉलेज यावर्षी या काउन्सिलिंगला ॲड होणार नाहीत. जरी त्या कॉलेजेसना आम्हाला सांगितलं होतं आम्ही ॲड होणार आहात, पण स्टे वॅकन्सी राऊंड 3 आणि 4थ्या राऊंडच्या रूलनुसार पुढच्या विदिन 2-4 डेजमध्ये ते चान्सेस नाही येत येण्याचे. त्यामुळे त्या कॉलेजच्या होप्सवरती राहू नये, आपलं बॅकअपला रिपीटवरती राहा आणि जर भेटलं तर करून टाका, काही प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात समजलं. सो गाईज यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केलेली आहे. कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली येणार नाही बरं का, 2 ते 3च मार्कांनी कट ऑफ खाली. सो फक्त BMS साठी 104 विद्यार्थी लागतील आणि BHMS साठी 41 विद्यार्थी लागतील मेरिट बेसवरती. त्यामुळे आता सांगतो तुम्हाला की जर तुमचे रिपीट करायचं नसेल तर 100% चॉईस फिलिंग करा. ओके, यामध्ये तुम्हाला काय अडचण वगैरे असेल तर मला माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकता. कॉलेजची लिस्ट तुम्हाला ॲज युजल फ्री भेटून जाईल आपल्याला ग्रुपमध्ये. तर काय अडचण वगैरे असेल कमेंटमध्ये देखील विचारू शकतात, तुमचा नंबर लागेल का नाही, कारण की हा शेवटचा चान्स आहे. अदर स्टेटला तुम्ही जाऊ शकतात. आता क्लिअर सांगतो तुम्हाला. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.